नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राष्ट्रवादी आणि शिवसेना हे अधिकाधिक जवळ येत आहेत की शिवसेना दूर जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी तिचा हात सोडायला तयार नाहीये असा प्रश्न नव्याने उपस्थित झालाय। याचं कारण असं की राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत राहिल्यास महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडू शकतो अशा आशयाचं वक्तव्य केलंय। महत्त्वाचा विषय असा की हे बोलत असताना राष्ट्रवादीला काँग्रेसचा विसर कसा काय पडला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य आहे। सत्ता असते तेव्हा हे दोघे एकमेकांचे मित्र असतात, सत्ता नसते तेव्हा ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात। आणि याच गोष्टीला लक्षात ठेवत महाराष्ट्रातही काँग्रेस ही नगण्य करण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेची गरज पडतीये का। शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्हीही प्रादेशिक पक्ष आहेत। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष ज्या वेळेला एकमेकांशी संघर्ष करतात तेव्हा काँग्रेसचा पहिला संघर्ष हा भारतीय जनता पार्टीशी होतो। राष्ट्रवादीचा पहिला संघर्ष महाराष्ट्रात शिवसेनेशी होतो आणि म्हणून शिवसेनेला अर्थात प्रतिस्पर्ध्याला सोबत घेऊन संपवण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेशी जवळीक करते का हाही प्रश्न आहेच। हे सगळे प्रश्न याच्यासाठी उपस्थित होत आहेत कारण ताज्या घडामोडीमध्ये मवियातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून असलेल्या शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना समर्थन दिलंय। कारण काहीही असोत पण पडद्यामागे काय घडलंय हे आपल्या सगळ्यांनाच आता पडद्याबाहेर येऊनही कळलेलं आहे। खासदारांचा दबाव, जनतेतली प्रतिमा आणि इतर अनेक आव्हानं लक्षात घेता शिवसेनेनं पहिल्यांदा मविया विरोधात अधिकृत भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या जवळ जातीये, तिला जाऊ देऊ लागू नये म्हणून शिवसेनेला ओढून आपल्या सोबतच बांधून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न चालले आहेत का। उद्या शिवसेना भाजप सोबत गेली, काँग्रेस सत्ता असो नसो आंदोलकाच्या भूमिकेमध्ये ठामपणे उभी राहिली तर राष्ट्रवादीने कुठे जायचं असा प्रश्न नेतृत्वाला पडलाय का। या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, राष्ट्रवादीची जवळीक फक्त शिवसेनेशी। या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता रविकांत बरपेजी आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतात शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी, राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत जयंतराव माइंडकर आहेत आणि माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ता अरुणजी सावंत आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये पटकन स्वागत करूयात। राजकीय विश्लेषक या नात्यानं पटकन सुरुवातीच्या 1 मिनिटामध्ये जयंतराव आपल्याकडून अपेक्षित करतो की राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोबत घेण्यासाठी अपेक्षित डाव टाकलाय की काँग्रेसला गृहीत धरलेला आहे। आलात तर तुम्ही, नाहीतर आम्ही दोघं जण। या एका वाक्यात तुमच्या दोन्ही शब्दांचं मला कन्फ्युजन करता येईल की अपेक्षित गृहीत धरलेलं आहे का, कारण तुम्ही वीक होता त्यामुळे तुम्ही येणारच। आलात तर चांगली गोष्ट आहे, नाही आलात तर लक्षात ठेवा हे दोन पक्ष नाहीयेत, हे दोन नाते संबंध असलेले राजकीय घराणी आहेत आणि या राजकीय घराण्यांच्या पलीकडे या राज्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद अजून काही काळ जाऊ शकणार नाही। बोला यायचं आहे का? बिलकुल बोला यायचं आहे का इतपत थेट संकेत हे काँग्रेसला दिले गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर जयंतराव आपण असंही म्हणालात की ज्या पद्धतीने परिस्थिती कमकुवत होताना दिसतीये काँग्रेसची ती पाहता काँग्रेसला गृहीत धरलं जात आहे। अरुण सावंत, ही फरफट काँग्रेस सहन किती दिवस करणार अजून? कोणत्याही प्रकारची फरफट काँग्रेसमध्ये किंवा इतर कोणामध्येही चाललेली नाही। आपण किती काही म्हणा परंतु आमचं तिघांचंही ठरलेलं आहे, तेव्हा कुणी उगीच गोष्टी रंगून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करू नका। महाविकास आघाडी, अरुणजी काय ठरलंय? आजही महाविकास आघाडी तीनही पक्ष एकत्रितरित्या काम करत आहेत आणि भविष्यात सुद्धा काम करणार आहेत।
आपण ज्याप्रमाणे म्हणालात की काल यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला न विचारताच तिथे सपोर्ट जाहीर केला, तर त्यात काही वेगळं असं काही नाही, त्याच्यात असं आश्चर्यकारक असं काही समजण्याचं कारण नाही. या अगोदर सुद्धा शिवसेनेने आमच्याच काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रपती कॅन्डिडेट जेव्हा प्रतिभाताई पाटील उभ्या होत्या, प्रणव दादा उभे होते, त्यावेळेस सुद्धा त्यांना सपोर्ट हा केलाच होता ना. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला सपोर्ट करणे आणि इतर गोष्टीमध्ये याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. नाही, अजिबात नाही, अजिबात. आपण राष्ट्रपती निवडणूक हा मुद्दा नंतर घेतलाय. पहिला मुद्दा आहे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून दिले गेलेले संकेत. राष्ट्रवादीचं नेतृत्व म्हणते की आम्ही आणि शिवसेना सोबत असू तर चमत्कार घडेल. काँग्रेस कुठे आहे याच्यामध्ये? मग या वाक्याचा अर्थ जर आपण पाहाल ना, तर शरद पवार साहेबांनी याच्या अगोदरच औरंगाबादच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष जर एकत्रितरित्या लढले तर भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातून आणि या देशातून हद्दपार करता येईल. तेव्हा कालचं जे वाक्य त्यांचं होतं किंवा त्यांनी जे ट्विट केलं त्याचा अर्थ फक्त त्यांनी शिवसेनेपुरतं बोललेलं आहे, काँग्रेसपुरतं त्यांनी अगोदरच्या मीटिंगमध्ये जाहीर करून टाकलेले आहे. आपल्याला असं सांगायचंय, आपल्याला अरुणजी, आपल्याला असं सांगायचंय की राष्ट्रवादीनं काँग्रेस विषयीची भूमिका पूर्वीच घेतलेली आहे, आता त्यांना शिवसेनेविषयी भूमिका घ्यावी लागतीये. मला पटकन जयंतराव आपण सांगा, संकेत असा आहे का की शिवसेना कधी हातातून निसटू शकते, तिला निसटू द्यायचं नाही? नाही 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 नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं, माझे तुम्ही अनालिसिस मध्ये एक वाक्य अजून ऍड करत होते की 2 नातेसंबंध असलेली राजकीय घराणी, हे मी शब्द वापरलेले आहेत आणि मला असं वाटतं आपण त्याला जास्ती स्ट्रेस करा. नाही, पण नातेसंबंध तर इतके वर्ष पण होते ना. नातेसंबंध काय फक्त 2019ला नाही जन्माला आलेले आहेत. नातेसंबंध असून सुद्धा एकमेकांच्या विरोधात इतके वर्ष राहिलेले हे 2 पक्ष आहेत. नाही, माझं म्हणणं असं आहे, नातेसंबंध होते आणि त्याचबरोबर एका घराण्याचा डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि एका घराण्याचा मुख्यमंत्री, हे जे संबंध त्याच्यामध्ये निर्माण झाले ते तर 2019लाच झालेले. बर, आणि मग आता पटकन एक संधी किशोरजींना देऊयात. किशोरजी, येत्या काळात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे तिघही अनेक वर्ष सोबत राहतील अशा स्वरूपाचं भाकीत भविष्यवाणी जर केली तर ते धाडस आहे का वस्तुस्थितीला धरून आहे? नाही, हे बघा, सध्या तर महाविकास आघाडी आहे आणि ही 2019 मध्ये आली आहे आणि 2024चा आतापासून सांगता येत नाही. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतील आणि ही समीकरणं कुठं चालतात कुठं चालत नाही हे बघायचं आहे. सध्या कसं झालं की स्पष्ट म्हणायचं म्हणजे जी बंडखोरी झाली त्यामध्ये जो असंतोष होता तो असंतोष राष्ट्रवादीवर जास्त दिसला आणि एक कारण सांगितलं गेलं की राष्ट्रवादीचे मंत्री त्या ठिकाणी जाऊन आपला उमेदवार घोषित करतात जिथे आमचा सिटिंग MLA आहे. शिवसेनेचा सिटिंग MLA असताना तिथे उमेदवार जाहीर करायचे, हे बंडखोरांना कारण झालं होतं. आणि नंतर निधीचं कारण आहे, नंतर अन्याय आहे, सगळ्या गोष्टी होत्या. अशा परिस्थितीमध्ये शिवसेनाचं हित हे प्रमुख आहे ना. तर शिवसेनेचं हित जर बघितलं तर मला असं वाटते की जर शिवसेनेला सिटिंग MLA व नवीन याच्यात बरोबर नेतृत्व, बरोबर प्रतिनिधित्व मिळालं आणि या समीकरणात म्हणजे काँग्रेसचा बेस वेगळा, भाजपचा बेस वेगळा आहे आणि शिवसेनेचा बेस वेगळा आहे आणि राष्ट्रवादीचा वेगळा आहे, हे 3 पक्ष एक ठिकाणी आले तर मला वाटते की महाराष्ट्रात कधीही भाजपची सत्ता येणार नाही असं सत्य आहे. किशोरजी, आपण जे गणित मांडता आहात ते जर तर मधलं आहे आणि त्याच जोडीला आपण हेही अधोरेखित केलं की आता बंडखोरांचा सर्वाधिक राग राष्ट्रवादीवर आहे. आकडे पण तसंच सांगतायत. बंडखोर जिथून जिथून निवडून आलेले आहेत त्यांची पहिली स्पर्धा ही 2ऱ्या क्रमांकावरच्या कुणाच्या व्यक्तीशी आहे तर राष्ट्रवादीशी आहे. रविकांत वरपेजी आपल्या सोबत आहेत. रवीजी, आपण सांगा की या सगळ्या स्थितीमध्ये आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याला सोबत घेऊन संपवण्याच्यासाठी त्याला बांधून ठेवण्याची ही धडपड आहे का? राष्ट्रवादीला कोणालाही बांधून ठेवण्याची धडपड नाही. उभ्या महाराष्ट्राने आणि कट्टर शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे की उद्धव साहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने साथ दिलेली आहे आणि आमचे अजितदादा असतील,
जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, नाना पटोलेजी असतील, यांनी मातोश्रीवरती उद्धव साहेबांची भेट घेऊन त्यांना त्यांच्याच स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले की मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस माझ्या बरोबर आहेत, पण माझ्याच लोकांनी माझा घात केलेला आहे. हे उद्धव साहेबांचं स्टेटमेंट आहे. मग पवार साहेबांनी रवीजी, आपण इतक्या ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे आहात असा दावा करताय, तर त्याच दरम्यान एक आणखीन नवीन वक्तव्य कालच्याच संदर्भानं आलं. राष्ट्रवादीचं नेतृत्व यांच्या माध्यमातून जे वक्तव्य समोर आलं ते आता असं म्हणतायत की मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढायची तयारी करा, कोण सोबत येईल कोण नाही येईल याचा विचार करू नका. मग जर तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी आहात तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेना तुमच्या पाठीशी का नाहीये? मला असं वाटत नाही की आमच्यातल्या कोणी असं वक्तव्य केलं असेल, परंतु ज्याला त्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. जेव्हा तिघही पक्ष शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी एकत्र बसतील, आमची महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला ठरवला जातो तोच कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते तो फॉर्म्युला पुढे नेत असतात. पक्षाच्या मेळाव्यामध्ये, पक्षाच्या रॅलीमध्ये जो तो आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. पण याच्याच आधी रवीजी, आपल्याला मी अजित पवार यांचं एक आणखीन वक्तव्य आठवण करून देतो. जवळपास 2020च्या फेब्रुवारीमध्ये मुंबईत झालेल्या एका सभेत अजित पवारांनी सांगितलंय की राष्ट्रवादी शिवसेना यांना सोबत लढायचंय मुंबई महानगरपालिकेत आणि राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकावर यायचंय. मला असं वाटतं की अजितदादांनी कुठल्याही मुंबईच्या सभेमध्ये असं वक्तव्य केलं नसेल. कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं असेल की आपल्याला ही महानगरपालिका काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित मिळून लढवायची आहे. त्यामुळे मला तसं वाटत नाही. रविकांतजी, थोडासा आपल्यालाही संदर्भ तपासून पाहायला हवा. हे वक्तव्य अजित पवार यांचंच होतं. त्यावेळेला राष्ट्रवादीची तमाम बडी मंडळी व्यासपीठावर होती. आपल्यासोबत अरुण सावंत आहेत. अरुण सावंतांना विचारूयात की मुंबई महानगरपालिकेच्या गणितामध्ये राष्ट्रवादीला तुम्ही सोबत घेत नाही की ते तुम्हाला टाळतायत? नाही, पहा, असं कधीच नाही झालंय की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत नाही होतो वगैरे. नाही, अहो, गेल्या 3 निवडणुकांचा इतिहास आहे की अरुण सावंत. ऐका, कसं असतं, प्रत्येक पक्षाचं ठराविक भागांमध्ये एक वर्चस्व असतं. आता मुंबईमध्ये जर आपण पाहाल तर काही भागांमध्ये शिवसेनेचं आहे, काही भागांमध्ये काँग्रेसचं आहे आणि काही आताही नवीन आलेली भारतीय जनता पार्टी आहे जी शिवसेनेला पकडून तिचं बोट धरून या मुंबईमध्ये वाढली आणि आज त्यांना संपवायचं कारस्थान त्यांनी सुरू केलेलं आहे. तरी ते असो, काँग्रेस पक्षाने कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दूर असं निर्णय नाही. परंतु काय होतं, कॉर्पोरेशनची जी इलेक्शन असते ती स्थानिक पातळीवरती स्थानिक कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्याकरता आणि पक्षाला जिवंत ठेवण्याकरता लढली जाते. पक्षाचा प्रवक्ता लढणार कधी, पक्षाचा कार्यकर्ता लढणार कधी, तर या ज्या काही इलेक्शन असतात कॉर्पोरेशनच्या, ग्रामपंचायतीच्या, त्याच्यामध्ये त्याला संधी मिळावी म्हणून प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा लढत असतो. परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्या 2 पक्षांमध्ये मतभेद आहेत म्हणून ते वेगळे वेगळे लढले असं नाही होत. अच्छा, जयंतराव, हे स्पष्टीकरण राजकीय दृष्ट्या पटणार आहे की केवळ आणि केवळ नेत्यांना त्यांच्या सोयीसाठी मांडायचं आहे? आपण रिअलिस्टिकली जाऊया. 3 पक्ष एकत्र आले येणं कठीण आहे, कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले 2-2 कॉन्स्टिट्युन्सी 2-2 आमदारांच्या जागा वाटून घ्याव्या लागतील आणि जिथे ज्यांची ताकद नाही तिथेही पण त्यांना द्यावं लागेल. हे कठीण आहे कारण 2 पक्ष. पण आपण क्षणापुरतं मान्य करू की 3 पक्ष एकत्र आले तर जे काही भारतीय जनता पार्टी, शिंदे, मनसे हे एकत्र आहेत यांची ताकद कमी होईल. ही वस्तुस्थिती आपण अमान्य करू शकत नाही. पण आता जे मला राजकारण दिसतंय ते असं आहे की पवार आणि उद्धव ठाकरे हे इतके जवळ आलेले आहेत की उद्धव ठाकरेंच्या तोंडून हे पहिलं वाक्य बाहेर पडलं की मला शरद पवारांनी साथ दिली. तर ठीक आहे, आपण दोघं एकत्र राहू. आपण 100 ते 125 पर्यंत जाऊ. मी आकड्यांच्या भाषेत सांगतो. उर्वरित 20 ते 25, 30, 40 ची गरज काँग्रेस एकटी फरफटत येऊ दे, तिला आपल्याचकडे यावं लागेल. आपण नंबर 1, नंबर 2, काँग्रेस नंबर 3 हा रेशो राहील आणि काहीच हेच गणित ते बीएमसी ला मांडायचा प्रयत्न. मग आता याच्यामध्ये मग याच्यामध्ये जयंतराव, मुद्दा इथे असा उपस्थित राहतो, आता राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून ती शिवसेना 1 क्रमांकावर आहे, तिला खपवून घेतेय. समजा उद्या काँग्रेस गेली जाऊ दुसऱ्या क्रमांकावर आणि परिस्थिती बदलली तर? तुम्हाला माहिती आहे 2014ला काय झालंय? 2014ला काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा मोठी होती आणि म्हणून त्यावेळेला नाही मविया जन्माला आली.
त्यावेळेला नाही त्यावेळेला एक्झॅक्टली, कारण त्यावेळेला डेप्युटी चीफ मिनिस्टर कोणाला द्यायला लागलं असतं. अनेक वेळा आपण याविषयी बोललेलो आहे. बिलकुल. आणि माणिकराव ठाकरेंनी हा प्रयत्नही केलेला होता की अशा प्रकारचा का नाही प्रयत्न, तेव्हा रिस्पॉन्स तसा नव्हता मिळालेला. ही फॅक्ट आहे, कारण तेव्हा उपमुख्यमंत्री पद हे कदाचित बाळासाहेब आपल्या या विखे पाटलांकडे गेलं असतं, राधाकृष्ण विखे पाटलांकडे, आणि ते चाललं असतं का राष्ट्रवादीला. आणि आजही त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही राष्ट्रवादीकडून मिळत नाही की आजचं इक्वेशन 2014ला का नाही घडू शकलं. नाही, पण त्याच्यावर त्याच्यात प्रश्न- किशोर तिवारींनी दिलेला संकेत तुम्हाला लक्षात आला असेलच. किशोर तिवारी म्हणतायत मविया 2019 साठी जन्माला आली, 2024चं काही सांगता येत नाही. किशोर तिवारी, तुमच्या लेखी 2024च्या साठी तुम्ही कधी तयारीला लागणार? नाही, आम्ही तर लागलो आहे. मागचा महिना, या महिना असा झालाय आम्हाला की आमचं अमृत मंथन करता करता विषच प्यावं लागलं. आता कसं सांगावं की 3,000 कोटीमध्ये हिंदुत्व जागला आणि हे सगळं काही झालं तर आता तर फार विचारपूर्वकच निर्णय घ्यावे लागतील. मात्र मी इथे सांगतो की राष्ट्रवादीची वोट बँक ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि तिथूनच त्यांचे खासदार आणि आमदार निवडून येतात. प्रमुखपणे सगळीकडे येतात, परंतु ते तिथले नेते आहेत. परंतु इथे त्यांची अशी लाट होती. शिवसेनेत मुंबईचे जे 5 महानगर आणि कोकणात त्यांचं वर्चस्व आहे. आणि काँग्रेस जर शिवसेना वेगळी लढली तर प्रत्येक ठिकाणी भाजपची विनिंग मार्जिन शिवसेनेकडे राहून काँग्रेस अडव्हान्टेजला जाईल. या समीकरणात जर मागील 30 वर्षाचा रेकॉर्ड बघितला तर भाजप ही फार मार्जिनाइज होणार आहे. आणि भाजपनी हे जे सगळं काही केलं आहे, जितक्या लवकर सावरता आलं तर चांगलं. जर हे सावरता आलं नाही तर 2024 मध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतच महाराष्ट्रामध्ये जे 40 आमदार इथून येतात, खासदार येतात, या ठिकाणी त्यांना मोठा प्रश्न निर्माण होईल. यासाठी मोदींनी आतापर्यंत सिरियसली घेतलं नसेल तर सिरियसली घ्यावं. मात्र मी सांगतो की उद्धवजी खूप दुखावले आहे, याची किंमत तर भाजपाला द्यावीच लागेल. आम्ही आमचा वचपा वेळ आल्यावर घेऊ. ठीक आहे किशोर तिवारी, आपण आपल्या राजकारणाची तयारी करता आहात, पण ते बोलत असताना हेही सांगितलं की काँग्रेसला वेगळं राहून फायदा होणार आहे. आता हे काँग्रेसला कळत नाहीये का की आपण जर वेगळं राहिलो तर आपला फायदा आहे, तुमच्या सोबत गेलात तर त्यांचं नुकसान आहे? अरुणजी, पहा, हे तिवारीजींचे विचार आहेत की काँग्रेस वेगळी लढली तर फायदा होईल की नुकसान होईल वगैरे वगैरे. परंतु शेवटी जर आपल्याला भारतीय जनता पार्टीसारख्या एका उग्रवादी, म्हणजे ही एक प्रकारची उग्रवादी संघटनाच या महाराष्ट्रामध्ये वाढायला लागलेली आहे. आज पाहत असाल आपण या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काय चाललंय. या अशा संघटनेला, या अशा पक्षाला जर थोपून धरायचं असेल आणि इतर पक्षांचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, या महाराष्ट्राचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितरित्या विचार करून तिघांनी पुन्हा एकदा 2024ची जी निवडणूक आहे ती एकत्रितरित्या लढणं हे फार गरजेचं आहे. अहो पण मला एक सांगा अरुण सावंत, अहो तुमचा पक्ष तुम्ही 150 वर्ष जुना आहे असं सांगतात, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान केलं असं सांगता, मग भाजपशी लढायला घाबरता? नाही, असं नाही. हा लढा फक्त भाजपशी नाहीये. हा लढा प्रसादजी आपण लक्षात घ्या, हा लढा भारतीय जनता पार्टी बरोबर जसा आम्ही लढतो तसाच हा लढा ईडीशी आहे, सीबीआयशी आहे, इन्कम टॅक्सची आहे, यांच्या एकाधिकारशाहीची आहे, यांच्या हुकुमशाहीची आहे. जे आज यांनी स्वायत्त संस्थांना स्वतःच्या घरात जसं एखादी मोलकरी नसते तसं केलेलं आहे, त्या सर्व गोष्टींची आम्हाला लढा द्यायचा अच्छा. आहे. जर भारतीय जनता पार्टी या सर्व गोष्टी, ईडी वगैरे हा सगळं जर विलीन होतं तर पुढच्या महिन्यात जरी इलेक्शन झाला तर भारतीय जनता पार्टीचा सपाटा होऊन जाईल. या देशातून भारतीय जनता पार्टी नाव सुद्धा नामशेष होईल. जयंतराव, काँग्रेसच्या प्रवक्त्यांना जेवढा विश्वास आहे, प्रत्यक्षात पक्ष स्तरावर तितक्या मोठ्या प्रमाणात आत्मविश्वासाचा अभाव दिसतोय. जयंतराव, तेवढे इमोशनल झालेले ते मान्य मला, पण मला म्हणजे आज जरा रिअलिस्टिक माझे मित्र आहेत अरुण सावंत, पण लक्षात घ्या तिथे स्वतः किशोर तिवारी सांगतायत
की जर काँग्रेस वेगळी लढली तर त्याचा फायदा आहे. हो, बिटवीन द लाईन्स समजून घ्या. अहो, between the lines- अगदी तोच मुद्दा होता, पण अरुण सावंतांना तो स्वीकारायचा दिसत नाहीये. तुम्हाला सांगतोय, हो, तुम्हाला मार्जिनलाइज करणं सुरू आहे. पंजाबमध्ये तुम्हाला सत्तेवरून तुम्हाला अगदी लीडर ऑफ दी ऑपोजिशन त्या खाली फेकून दिलं. तुम्हाला कुठेही तुम्ही नंबर एकतर रुलिंग किंवा विरोधी पक्ष नेता असा एकेकाळी तुमचा असलेला, काँग्रेसचा असलेला क्लाउड हा कोणाला नकोय. खुद्द शरद पवारांना सुद्धा नकोय, कोणालाच नकोय. याच्यावर पटकन एक उत्तर घेऊयात. याच्यावर एक पटकन उत्तर रविजींचं घेऊयात. रविकांत वरपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रविजी, राष्ट्रवादी वाढली पाहिजे ती कोणाच्या बळावर, काँग्रेसच्या की शिवसेनेच्या? हे बघा, तिन्ही पक्षाचा मतदार हा वेगळा आहे. तुम्ही डेमोग्राफीने जर पाहिलं तर मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा प्रत्येक पक्षाची ताकद ही त्याच्या पॉकेट्समध्ये आहेत आणि हे तिन्ही पक्ष हे एकमेकांना पूरक आहे. काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यानंतर आपण नगर परिषद, नगर पंचायत, काही ग्रामपंचायत आणि काही पोटनिवडणुकीला आपण सामोरं गेलो. त्यामध्ये आपण पाहिलं असेल की या तिघांची शक्ती आणि त्या तिघांच्या शक्तीपुढे भाजपाची शक्ती कशी निशब्द झालेली आहे हे आपण डेटा पाहिलेला आहे. आपल्याकडे त्याचे निकाल आहेत आणि नांदेड असेल, कोल्हापूर असेल, या पोटनिवडणुकीमध्ये पण आपण पाहिलेलं आहे की तिन्ही जर एकत्र झाले तर भाजपाची हुकुमशाही आपण रोखवू शकतो. हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना हा विश्वास आहे की जर भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीला, ती एनसीबी असेल, सीबीआय असेल, ईडी असेल, या माध्यमातून जर रोखायची असेल आणि लोकशाही परंपरा, लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवायची असेल तर त्या लोकशाहीसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन या देशाच्या लोकशाहीचं संरक्षण करू शकतात. यासाठी आपण हा दावा करता आहात की तीन पक्ष एकत्र राहिले पाहिजेत, भारतीय जनता पार्टीचे विरोधक या नात्यानं मविया टिकली पाहिजे. मुद्दा त्यातला एवढाच आहे की आज मवियामध्ये शिवसेना प्रथम क्रमांकावर आहे, राष्ट्रवादी द्वितीय आणि काँग्रेस तृतीय क्रमांकावर आहे. थोडा जरी उलटफेर झाला तर मविया राहील का, हा पुढचा मुद्दा. त्याच्यावरही कधी ना कधीतरी चर्चा करू. तुर्तास वेळ मर्यादेमध्ये या चर्चेला आपल्याला आटोपतं घ्यायचंय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागात तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.